भिवंडी तालुका के वलगांव के जिला परिषद स्कूल के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को हर वर्ष की तरह इस वर्ष भी शिवसेना वल शाखा द्वारा 36वें वर्ष भी मान्यवरों की उपस्थिति में तथा मान्यवरों के करकमलों द्वारा बड़े पैमाने पर नोटबुक वितरण किया गया। इस अवसर पर थाने जिला सचिव जयनाथ भगत, भिवंडी तालुका सचिव दीपक पाटिल, माजी सरपंच सदाशिव पाटिल, माजी सरपंच जगदीश पाटिल, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानदेव भोयर, माजी सरपंच तानाजी भोयर, चेयरमैन पद्माश्री अन्ना साहब जाधव के श्रीराम भोयर, उद्योगपति दिलीप पाटिल, समाज सेवक ज्ञानदेव पाटिल, कविवर्य प्रवीण पाटिल, समाज सेवक कपिल पाटिल, समाज सेवक विनायक पाटिल, कमलताई पाटिल, अध्यक्षा महिला मंडल सुगंधा पाटिल, उपाध्यक्षा नंदा पाटिल, खजिनदार प्रतिभा पाटिल, वंदना पाटिल, कीर्ति भामरे, हर्षला भोयर, बेबी पाटिल, नम्रता पाटिल, आकांक्षा पाटिल, रूपाली पाटिल, प्रार्थना भामरे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व शिवसैनिक महिला और पुरुष तथा वलगांव के ग्रामस्थ मंडल शिक्षक व विद्यार्थी उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि इस संपूर्ण कार्यक्रम का नियोजन शिवसेना उप तालुका प्रमुख चक्रधारी पाटिल, संपर्क प्रमुख शिवपुर विधानसभा प्रमोद भोयर, भिवंडी तालुका सचिव सचिन पाटिल, शाखा प्रमुख अनंत भामरे, उप विभागीय प्रमुख दयाराम पाटिल, महिला आघाड़ी संपर्क संगठक नंदिनी भोयर, उप शाखा प्रमुख निवर्ती पाटिल, उद्योगपति रविंद्र भामरे, मिथुन पाटिल, युवा कार्यकर्ता प्रतीक भामरे, हेमंत पाटिल, चंकेश पाटिल द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। आज वयावाटप हा कार्यक्रम आहे। आज या वयावाटपला 36 वर्ष पूर्ण होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा वयावाटप कार्यक्रम चालू आहे। 1991 मध्ये हा वयावाटप चालू करण्यात आला आणि ह्यासाठी आमचे जे वडीलधारे भारती पाटील असतील, बलराम भामरे असतील, सत्यवान पाटील असतील, गोपाल भोयर असतील, सावंत भोयर असतील, गुरुनाथ भामरे, सदाशिव पाटील, कमलाकर पाटील, हरदास पाटील, ज्ञानदेव भोयर, सीताराम भोयर, नामदेव पाटील ह्या लोकांनी आज बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण करा। या अनुषंगाने या लोकांनी गावामध्ये
1991ला वया वाटप हा कार्यक्रम चालू केला आणि जवळजवळ मी या शाखेचा जवळजवळ मी 20 वर्ष शाखा प्रमुख आहे. म्हणजे 36 + 20 केले 16 वर्ष म्हणजे त्यांनी प्रोग्राम केला आणि 20 वर्ष हा कार्यक्रम करण्यासाठी जी माझी मंडळी आहे, माझी मित्रपरिवार आहेत, सगळी मंडळी आहेत, त्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आजपर्यंत असा चालू आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे आम्ही स्वतःच्या खिशातून हा कार्यक्रम राबवत असतो. आम्ही काय कुठून काय देणगी किंवा काय असा कुठल्याही प्रकारचा आम्ही हे करत नाही. आणि ह्या वया वाटपाला विशेष सहकार्य आहे आमचे शिवाजी भोईर असतील, तानाजी भोईर, दिलीप पाटील, म्हणजे आमच्या अण्णा होत्या अण्णा विश्वनाथ पाटीलजी, विकास भोईर, प्रीतम भांबरे, रवींद्र भांबरे अशा आम्हाला नेहमीच आपापल्या परीने वया शापवून देत असतात. आणि हा 36 वर्ष मला वाटते करोनामध्ये 2 वर्ष जर सोडली तर करोनामध्ये सुद्धा आम्ही जे परप्रांतीय जे लोक होती त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना अन्नाची गरज होती. आणि तेव्हा आम्हाला या गावामध्ये समजलं की परप्रांतीय किती आहेत. तेव्हा या गावामध्ये 900 परप्रांतीय सापडले. कारण आम्ही त्यांच्यासाठी जे जेवण बनवलं त्यांचे जे पॉकेट बनवताना आम्हाला वाटलं काय 500 लोक असतील, पण जेव्हा आम्ही वाटले तेव्हा 500 लोक दुसरे वाढले. म्हणजे एवढे लोक आम्ही 2 दिवस सतत त्यांना जेवणाची त्यांची व्यवस्था केली. अशी शिवसेना शाखावल मला वाटते शाखेने मागे काहीतरी 95मध्ये वाटते सरपंच माझे जेवढे सरपंच होते त्या सरपंचांचा सुद्धा सत्कार कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि ह्या सर्व कार्यक्रमासाठी मला वाटते मुंबईचे महापौर असतील, ठाण्याचे महापौर असतील, कल्याणचे महापौर असतील, बदलापूरचे असतील, अंबरनाथचे महापौर असतील. मला आता एकनाथ शिंदे आहेत ना, हे तुझ्या 2-3 वेळा इथे आलेले कार्यक्रमाला. आणि दिघे साहेब मला वाटतं हयात असताना जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत ते आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे. आज मी एवढंच सांगेन की आज जे आम्ही तुम्हाला ज्या 2-4 वया काय देतो ती तुम्ही भेट समजून त्याचा उपयोग तुम्ही चांगला करा आणि खूप अभ्यास करा आणि मोठे व्हा, यशवंत व्हा. आपल्या गावाचं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या जे शिक्षक जे आपल्याला शिकवतात त्यांचं नाव उज्ज्वल करा. आणि मी तुम्हाला पुढील भविष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यांच्या वतीने जो वया वाटपाचा कार्यक्रम होत आहे, आज मला तरी वाटतं 36 वर्ष झाली. मी शाखा प्रमुख अनंत भांबरे तसेच उपतालुका प्रमुख चक्रधरजी पाटील व त्यांच्या पूर्ण टीमचे सर्वप्रथम अभिनंदन करतो की हा कार्यक्रम 36 वर्ष झाली अविरत असा कार्यक्रम चालू आहे आणि यापुढेही त्यांनी चालू ठेवावा म्हणजे मीही त्यांच्या सोबतीलाच आहे. जोपर्यंत आपल्या हातून हे कार्य होत राहील तोपर्यंत आपण करत राहू. तसेच एक खंत या गोष्टीची वाटते की मला तर वाटते अनंत भांबरे आता सांगितलं की मी 20 वर्ष झाली शाखा प्रमुख आहे. मी त्यांना काही दोष नाही देत, परंतु त्यांना एक विनंती करतोय की आपल्या गावासाठी एक शाखा बनवावी, कुठेतरी एक बसण्यासाठी आपल्या शिवसैनिकांना व्यासपीठ बनवावं, ज्या शाखेमध्ये बसून आपण गोरगरिबांसाठी न्याय निवाडा करावा, कोणाच्या तक्रारी असतील त्यांना न्याय द्यावा. हे न्याय देण्यासाठी एक शाखा असावी म्हणून आपण ती एक शाखा बांधावी एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर आजचा या 36वे वर्ष अविरत माझी हिवाळची शाखा, त्या शाखेचे सगळेच मान्यवर, आता एखाद्याचं नाव नाही घेतलं तर राग येईल, कारण रागारागी नकोय, म्हणून मी सगळ्यांचं समुपदेशाने नाव घेते की इथे जो शिवसेनेचा कार्यक्रम होतो सगळ्यांना विनंती असेल की कोणीही आमंत्रणाची वाट बघू नका. प्रत्येकाने माझी शिवसेना आहे या अनुषंगाने यायला पाहिजे. मग एखादा तर समजा भांडला माझ्याशी तर मी का जाऊ? तर लक्षात ठेवा, शिवसेना ही प्रत्येकाची आहे, प्रत्येक शिवसैनिकाची आहे. तिथे माझ्या मित्रावर मी रागावलो म्हणून मी वया वाटपाला जाणार नाही, हा विषय चुकीचा आहे, लक्षात ठेवा. या विषयाने जर वागलात तर या शिवसेनेमध्ये खंडन होईल आणि आपल्याला शिवसेना वाढवायची आहे. तर कोणीही माझा दुश्मन जरी तिथे असला तरी
तरी मी त्या शिवसेनेच्या प्रोग्रामला गेलोच पाहिजे, कारण शिवसेना ही माझी आहे, माझ्या रक्तात आहे, माझा दुश्मन आहे म्हणून मी तिकडे जाणार नाही हा विचार कराल तर शिवसेनेमध्ये फूट पडेल. शिवसेना जर एकत्र ठेवायची असेल तर वळच्या प्रत्येक शिवसैनिकांनी, वळच्या प्रत्येक रणरागिणींनी इथे आलं पाहिजे. माझा दिरूस नाही गेला म्हणून मी जाणार नाही, माझा भाऊच नाही गेला म्हणून मी जाणार नाही, ही सगळ्या रणरागिणीला पण विनंती आहे. मी कुणालाही इथे सांगत नाही, मी एक चांगलं काम सांगते की शिवसेनेचं काम करताना प्रत्येक शिवसैनिकाने इथे हजर राहिलंच पाहिजे, कारण आपण बाळासाहेबांच्या विचाराने जातो आणि ही आपली शिवसेना, वळची शिवसेना जर जागरूक ठेवायची असेल तर प्रत्येकाचं अस्तित्वासाठी इथे जमलं पाहिजे ही विनंती आहे. आणि असंच सदैव कार्य घडत राहो. आपली शिवसेना ही नेहमीच 20% राजकारण करते पण 80% समाजकारण करते. या समाजकारणामध्ये प्रत्येक वयाच्या शिवसैनिकांनी इथे हजर राहिलं पाहिजे. माझी अशी अपेक्षा आहे की दरवर्षी इथे हा शिवसेनेचा वय वाटपाचा कार्यक्रम अविरत चालत राहो आणि जे इथे आपल्या गावात नसले तरी परप्रांतीय विद्यार्थी का होईना ते शिक्षण घेतात, त्यांना शिक्षणासाठी आपला हा फुलाचा पाकळीचा वाटा किंवा खारीचा वाटा सदैव त्यांना लाभत राहो आणि पुण्याचं काम होत राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी आपण 36वं वर्ष साजरा करतो. गेल्या वेळेचं जर आपल्याला आठवत असेल तर थळे साहेबांचं एक वाक्य होतं की 35वं वर्ष आपण खूप धुमधडाक्यात साजरा करतो तर 36वं पण करा. तर का, तर त्याला 3 तप झाले. 12 वर्षाचा एक तप आपण पकडला तर आज 36व्या वर्षाचे 3 तप झाले. म्हणजे 3 तप निरंतर हा कार्यक्रम चालू ठेवलेला आहे असंच म्हणावं लागेल, कारण एका पिढीने दुसऱ्या पिढीच्या हातामध्ये हा यशस्वीपणे सोपवलेला वारसा आहे. आणि हा वया वाटप कार्यक्रम म्हणजे या भिवंडीतील सर्व भिवंडी तालुक्यामध्ये, या पंचक्रोशीतच नव्हे भिवंडी तालुक्यामध्ये ही एक परंपरा बनलेली आहे. मला वाटत नाही शाळा चालू झाल्यात पण अजून कुठल्याही न्यूज चॅनेलवर किंवा कुठलेही पोस्ट आले की वया वाटपचा कार्यक्रम चालू झालेला आहे. आज आपल्या इथून शुभारंभ होतो. मगाशी दादानी बरीचशी नावं घेतली जे आज हयात नाहीत पण त्यांचा संघर्षाच्या पायामुळे ही शाखा आज उभी राहिलेली आहे. कारण त्यांनी त्यावेळेला संघर्ष केला नसता तर आपण आज या स्थितीत राहिलो नसतो. वया वाटपामध्ये ज्या वेळेची जी सुरुवात होती, आज सदाशिवजी पाटील साहेब हयात आहेत पण दादांनी नावं घेतली त्याच्यामध्ये आमचे जीवराज मडवी आज हयात नाही आहेत, देवराज दादा आज हयात नाही आहेत, जपन पाटील आज हयात नाही आहेत. कारण हा कार्यक्रम त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये फुलायचा याचा साक्षीदार मी आहे. हा कार्यक्रम साजरा करताना अतिशय आनंद होतो. कारण एक गोष्ट आपल्याला इथे आवर्जून सांगावीशी वाटते, कारण शिवसेना ही केवळ शाखा नव्हे तर हा एक परिवार आहे आणि इथला एक प्रत्येक सदस्य एकमेकाशी एका नात्याने घट्ट बांधलेला आहे. कारण पाहुणे कार्यक्रम करायचा तर पाहुणे पाहिजे, तर मग घरचाच जर कार्यक्रम करायचा झाला तर ही 2 व्यक्ती सुद्धा ही घरचीच आहेत. कारण आपल्या सुखादुखामध्ये दीपकजी पाटील साहेब असतील, जयजी भगत साहेब असतील, यांचा सहभाग तेवढाच असतो. म्हणून जरी हा घरचा कार्यक्रम असला तरी तुम्ही घरचेच आहात या अनुषंगाने आपली इथं उपस्थिती लाभलेली आहे. आज शाखा 20 वर्ष झाली. अनंत भांबरेजी यांच्या नेतृत्वाखाली आपण हा कार्यक्रम करतोय. ज्या शाखेमध्ये किंवा ज्या पदाधिकाऱ्यांमध्ये कधी कुरबुर नसते किंवा पुढे मागे जायची जिथे स्पर्धा नसते तिथे हे असले कार्यक्रम अगदी यशस्वीपणे इथे संपन्न होत असतात. त्याचं उदाहरण म्हणजे आमची ही वळची शाखा. कारण आपण बघत असाल, आपण नेहमी बोलतो प्रोटोकॉल म्हणजे काय. आज हा कार्यक्रम शिवसेनेचा शाखेचा असल्याने अनंतजी भांबरे शाखा प्रमुख म्हणून, उपशाखा प्रमुख म्हणून निवृत्तीजी पाटील यांना आपण पुढे आज मान दिला. बघायला गेला
जे सक्रिय आहेत त्याच्यामध्ये चक्रधरीजी पाटील साहेब यांचा तो एक ज्येष्ठ म्हणून तो मान आहे, पण कार्यक्रम शाखेचा असल्यामुळे आपण आपल्या शाखा प्रमुख असे सर्व पदाधिकाऱ्यांना शाखेच्या पुढे केलं आणि नंतर जे आहेत तर त्याप्रमाणे आपण इथे साजरं केलं. गोष्ट अशी असते की जे काम युद्धामध्ये करता येत नाही किंवा जे काम कुठलं शस्त्र उचलून करता येत नाही ते काम एखाद्याचं कान भरून करता येतं. हा एक इतिहास आहे. याचं एक उदाहरण याच्यासाठी सांगायचं झालं की मागच्या वर्षी 35 वर्षाचा कार्यक्रम होता. कार्यक्रम धूमधडाक्यात करायचं असं ठरलं होतं आणि आपण तो त्या पद्धतीने यशस्वी करून दाखवला. कार्यक्रम संपल्यानंतर बरीचशी वैयक्तिक जण मला भेटली आणि त्यांचा हेतू माझ्या लक्षात आला होता की शिवसेना शाखेचा कार्यक्रम 35वा, त्याच्यामुळे सरपंच सचिन पाटील, अनाऊन्स करायला राजन पाटील, पण सचिन पाटील व्यासपीठाच्या खाली कसा? इतर यांना आपण मानपान देतो. मग तुमच्यापैकी जर सरपंच होता तर तो व्यासपीठावर का नाही? तर त्याचं उत्तर असं आहे की कार्यक्रमाचे आम्ही आयोजक आहोत. कारण मुद्दाम एखाद्याला कोणाला डावलण्या इतपर पोत्या मनाचा आणि नीच माणूस कोणी या शाखेमध्ये नाहीये. हे आयोजकामध्ये आम्ही असल्यामुळे आम्ही असू सर्व ताई शिवसेनेचे तालुका संपर्क प्रमुख आहेत, मी तालुका सचिव आहेत, दादा उपतालुका प्रमुख आहेत, पण आम्ही आमच्यापैकी किंवा आमच्या घरातील कोणीही सदस्य जर ग्रामपंचायत सदस्य कोणी झाला तरी तो आपल्याला इथंच दिसेल, तो कधी व्यासपीठावर दिसणार नाही. कारण मान सन्मान आपण सगळ्यांना द्यावं ही एक आमची मनाची इच्छा असते. आज या ठिकाणी बोलताना आनंद होतो की इथून आज आपण वया वाटप कार्यक्रम आटोपला की आपण पुढे जातो वया वाटपाच्या कार्यक्रमासाठी. बरीचशी जणांची अशी हे असते की आमच्याकडे सुद्धा हे कार्यक्रम झाले पाहिजे, पण आपण प्रयत्न करतो सगळीकडे पोहोचण्याचा. जेवढं शक्य होईल तेवढं आपण प्रयत्न करतो. ह्या सुद्धा कार्यक्रम मग शाखेचा हा कार्यक्रम असो, आपलं समजून प्रत्येकाने करायला पाहिजे. आज या ठिकाणाहून एक सांगताना एवढंच सांगेन आणि थांबेन की ज्या वेळेला आमची शाखा किंवा आमचा ग्रुप आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला कुठेतरी पुढे संधी देते, मग संधी दिल्यानंतर साहजिक असा प्रश्न होतो की सचिनला सुद्धा आज आम्ही ग्रामपंचायतवर पाठवलं, त्याने आपल्यासाठी काय केलं. मला फक्त 2 वाक्यामध्ये मी एवढं सांगू इच्छितो की कार्यकाळ संपल्यानंतर सचिन पाय रोवून शिवसेना शाखेसोबत, शिवसेना सोबत आणि ग्रुप सोबत ठाम आहे आणि यापुढे सुद्धा तसंच असेल. शिवजयंती आपण साजरी करतो असेल, वया वाटप करतो, त्या ठिकाणी सचिन सर्वांच्या पुढे असतो आणि पद संपल्यानंतर सुद्धा तो पुढे राहील ही आपणास ग्वाही देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही दरवर्षी आमच्या शाळेला वह्यांचं वाटप करत असतात. गेली 35 वर्ष तुमची आमच्या शाळेला वह्यांचं वाटप करतात. तर आमचे विद्यार्थी हे आतुरतेने तुमच्या वह्यांची वाट बघत असतात की मॅडम वह्या कधी मिळणार आहेत, कधी मिळणार आहेत. अजून त्यांनी त्यांच्या विषयांसाठी वह्या बनवल्या पण नाही आहेत. एकाच वहीमध्ये सध्या सगळं काम चालू आहे. तर त्याबद्दल तुमच्या वय शाखेचे, शिवसेना शाखेचे मी शतशः आभारी आहे की तुम्ही खरंच गोरगरीब मुलांना मनापासून मदत करतायत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, ह्याप्रमाणे आपली शिवसेना शाखा दरवर्षी मुलांना मदत करत असते आणि ह्या मुलांना खरंच त्या मदतीची खूप खूप गरज आहे.
आता आपले SIRचे फॉर्म आलेले आहेत माझ्याकडे. आपल्या गावामध्ये 1150 मतदार आहेत. तर 1150 मतदारांचे फॉर्म माझ्याकडे आहेत. प्रत्येकी मतदाराचे 2-2 फॉर्म आहेत. ते दोन्ही फॉर्म तुम्ही मला भरून द्यायचे आहेत. फॉर्मवर फोटो लावायचा पासपोर्ट साईज आणि तुमची सही करायची खाली. आणि जो तिसरा कॉलम आहे ना तेवढंच तुम्ही भरायचे. वरचे 2 कॉलम मी स्वतः भरणार आहे, कारण की त्याच्यामध्ये 2002 आणि 2024ची माहिती भरायची आहे. त्याची कल्पना तुम्हाला येणार नाही की नक्की तिथे काय करायचंय. त्याच्यामुळे तुम्ही ती भरू नका. फॉर्मच्या खाली जो तिसरा कॉलम आहे तुमची वैयक्तिक माहिती, तुमचं स्वतःचं नाव, आईचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर एवढीच माहिती भरून माझ्याकडे द्या. बाकीची माहिती मी भरेल आणि ते ऑनलाईन फॉर्म पण मी सबमिट करेल. फक्त ते फॉर्म तुम्ही जरा फाडू नका, व्यवस्थित ठेवा, कारण की ते फॉर्म मला स्कॅन करायचे आहेत. हे सगळे ऑनलाईन प्रोसिजर आहे, त्यामुळे त्या फॉर्मची काळजी घ्या आणि आपण जबाबदारीने ते फॉर्म माझ्याकडे जमा करा. ऑनलाईन मला भरता येतील आणि आपल्या गावातला एकही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी मी घेईल. पण तुमच्या परीने तुम्ही पण घ्या सर्वांनी. आज जिल्हा परिषद शाळा वड येथे आपण वया वाटपाचा कार्यक्रम करत आहोत. त्याचप्रमाणे आजपासून आषाढ महिना पण सुरू झालेला आहे. आपल्या समोर विठ्ठल रुक्मिणी आहेत, त्यांचं मंदिरात पण आपण बसलेलो आहोत. मी त्या दिवशी पण म्हटलं सरांना की दानता काय असावी ही वड गावाकडून शिकावं, कारण की आम्ही ज्या ज्या भागामध्ये गेलो, ज्या ज्या गावांमध्ये गेलो तिथे अशी परिस्थिती आम्हाला कधीच दिसली नाही. तुमची जी विद्यार्थ्यांबद्दलची जी तळमळ आहे ती इथे दिसते. कुणामुळे तरी आपल्याला वया वाटप होतं, विद्यार्थ्यांना वयांचा वाटप होतं. बघा, प्रत्येकाच्या घरची परिस्थिती सारखी नसते. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन मला वाटते उद्याच महिना होईल आणि बऱ्याच जणांनी मॅडम पण आमच्या बोलल्या की वया घेतलेल्या नाही आहे, त्या तुमच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना मिळाल्या. त्यामुळे मी आमच्या शाळेतर्फे मुख्याध्यापक, आम्ही तिन्ही शिक्षक यांच्यातर्फे तुमचे खूप खूप आभार मानते. शिवसेना शाखा वाय हा नेहमीच समस्येचा वसा जपतोय, कारण गेली 36 वर्ष समाजसेवा काय असते यांनी दाखवून दिलेलं आहे. कारण बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन करताना सांगितलेलं की 80% समाजकारण, 20% राजकारण, आणि त्याचीच अनुमती आपल्याला इथे येते. कारण या 36 वर्षाच्या कालखंडामध्ये मी सातत्याने 30 वर्ष या कार्यक्रमात हजर असतो. 30 का तर मला वाटतं 95 साली मी जेव्हा सरपंच झालो तेव्हा तालुक्यातील शिवसेनेच्या सरपंचाचा सत्कार झाला. तेव्हा आलिमगडचा सरपंच म्हणून तिथं खास म्हणून या तालुक्याची कन्याकुमारी म्हणून गणलं गेला आणि तिथं माझा सत्कार झाला. आणि त्या सत्कारानंतर खास करून मी या गावाशी जोडलो गेलो आणि आज तगायत यांचा एक गावाला म्हणूनच इथं उपस्थित असतो. खरं तर शिवसेना शाखा वाय आपलं कार्य सदोदित असंच आणि अखंडित चालू ठेवत आहे आणि यापुढे राहील अशी मला अपेक्षा आहे. कारण जे काही या शाखेमध्ये कार्यरत असलेले माझे सहकारी आहे ते कुठलाही दुजाभाव न करताना एकमेकाचं मन जुळवून घेतात. वेळ प्रसंगी कठीण समय एकमेकाला सहकार्य करतात आणि त्या उदार भावनेतून ते हा कार्यक्रम निश्चित पुढे नेतात. कारण कार्यक्रम म्हटलं की त्यांना एक स्फूर्ती निर्माण होते आणि त्यांच्यामध्ये एक जल्लोष निर्माण होतो की पावसाला आला की शाळा चालू होईल आणि शाळा चालू झाल्या की आपल्याला वया छापाव्या लागतील आणि ते वया छापून या गावामध्ये नाही परिसरामध्येच नवे जिल्ह्यामध्ये त्यांचं ते कार्य चालू असते. आणि असे कार्य करत असताना ते मनामध्ये कुठलाही दुजाभाव ठेवत नाही, कारण नेहमीच सहकार्याची भावना मनाशी उडवून ते आपलं काम साध्य करत असतात. आणि अशा कार्यकर्त्यांना माझा खरोखरच मनापासून सलाम आणि या शाखेला शुभेच्छा देऊन मी इथंच थांबतो. जय जय महाराज.
कार्यक्रम म्हटला म्हणजे माणसाला झोप लागत नाही. कार्यक्रमाचं नियोजन करणं आणि 1991 पासून ते वय वाटप करतात आणि मी लागले अंगणवाडीत 1989ला, म्हणजे मला झाली 37 वर्ष अंगणवाडी. वय वाटपाचं आपण करतो आहेत बाहेरची असू द्या, पण आपल्या मुलांना आपण अंगणवाडीत पाठवलं पाहिजे. आपली परिस्थिती अशीच आहे का पुढे? अशी राहणार नाही. आता आपली जमीन गेली, सगळे काय गेले, आपण काय गाडी बंगला हेच आपण करत आलो, दागिने छान शतून राहतो, पण पुढे काय परिस्थिती? आपली मुलं आपल्या शाळेत नाही, बरोबर वाटत नाही. अंगणवाडीत सुद्धा आता 4 मुलं आहेत स्थानिक, इथे 1ली ते 8वी पर्यंत 2 मुली आहेत स्थानिक, मग हे बरोबर वाटत नाही. आणि आजचा हा माझा कार्यक्रम बोललं नियोजन करायचं वय वाटप आणि माझा सेवानिवृत्ती हा कार्यक्रम आनंद दादा मला भेटला परवाच्या दिवशी. कमलताई तुझाही आम्ही सत्कार ठेवलेला आहे, तुम्ही या. मी 1991 पासून म्हणजे तुम्ही मला आमंत्रण करता, मी उपस्थित राहते. दीपक दादा सुद्धा नेहमी दरवर्षी इथे उपस्थित राहतात. तर हा आपला कार्यक्रम आणि हा माझा कार्यक्रम परत गायला आपण याच्यात म्हणजे एवढी माणसं गोळा करायची, कार्यक्रमाचं नियोजन करायचं म्हणजे किती जो मनुष्य जो कार्यक्रम नियोजन करतो त्यालाच हे समजते. कारण मी करते कार्यक्रम म्हणून मला माहिती आहे कार्यक्रमाचं. या वलगावातून माझी सामाजिक बांधिलकी चालू झाली. मी नववीला असताना स्वर्गीय अनंत मास्तर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सेवा दलामध्ये आम्ही काम केलं. माझे आजोबा सुद्धा शिक्षक होते आणि अनंत मास्तर सुद्धा शिक्षक होते, यांची दोघांची मैत्री होती. आणि तेव्हापासून राष्ट्रीय सेवा दलापासून मी कार्याला सुरुवात केली. या गावचं एक आणखी वैशिष्ट्य सांगतोय. आमचे अण्णा म्हणजे मारुती पाटील साहेब आणि आमचे सदादादा 1992-93 ची गोष्ट असेल आणि आमचा त्यांचा परिचय झाला. माझा मित्र स्वर्गीय दीपक पाटील इथं नाहीत, यांच्या माध्यमातून अण्णांचा आमचा परिचय झाला. आणि 1993ला मी शाखा प्रमुख होतो. अण्णांनी त्यावेळेला दिघे साहेबांच्या हस्ते माझा सत्कार केला आणि पहिला माझा सत्कार कुठे झाला असेल तर या वल शाखेमध्ये 1995ला या डोंगरेगावचा उपसरपंच झालो. तेव्हा सदाशिव पाटील आणि अण्णांनी मला आमंत्रण केलेलं होतं. या वलगावचा एक सांगतो सामाजिक बांधिलकी कोणाकडून शिकायची, या वलगावच्या ग्रामस्थांकडून शिकायची, या वलगावच्या शाखेतून शिकायची. आज तालुका नव्हे जिल्हाभर आहे, जिल्ह्याच्या पलीकडे जाऊन या 36 वर्ष अविरत प्रयत्न करतात आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना आदिवासी पाड्यामध्ये जाऊन शैक्षणिक कार्य करतात. त्यांच्या कार्याला माझा खरोखर सलाम आहे. दुसरी गोष्ट अशी, या वलगावामध्ये अनेक कवी होऊन गेले. आम्ही त्यांना सुद्धा अण्णा बोलायचो, विश्वनाथ अण्णा. अशा अनेक सामाजिक लोकांच्या याच्यातून माझी जडणघडण झालेली आहे. मी विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो का शिवसेना वल शाखेच्या वतीनं तुम्हाला ज्या वह्या दिलेल्या आहेत त्यांचा तुम्ही चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे अभ्यास करावा आणि येणाऱ्या पिढीला तुम्ही उत्तेजित करावं. तसेच या वलगावच्या शिवसेना शाखा प्रमुख अनंता भांबरे साहेब गेली 20 वर्ष शाखा प्रमुख आहेत. शाखा प्रमुख कसा असावा त्याचं उत्तम उदाहरण मी अखंड भिवंडीत नाही तर ठाण्यासारख्या ठिकाणी सुद्धा मी सभेला जातो त्यावेळी देतो का सामाजिक बांधिलकी असलेला हा आमचा कार्यकर्ता. त्याच्याबरोबर आमचे पाटील साहेब असतील, चक्रधारी पाटील साहेब असतील, दयानंद पाटील असतील, सगळे त्यांची टीम, सचिन पाटील असतील, कुठलाही कार्यक्रम असू द्या. आज मला सांगायचे विषय काढायचा नव्हता पण विषय काढतो का उद्धव बाळासाहेब ठाकरे आजच्या परिस्थितीमध्ये ह्या गावचा एवढ्या याच्यामध्ये निष्ठेने उभे राहिलेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि यांचा अभिमान मी समोर घेऊन मी वाडा झाला, शहापूर झाला, आपला भिवंडी झाला, ठाणा झाला, इथं या शाखेचा काय उल्लेख करतो का तर हे शाखा नाही आहे, आम्हाला ज्वलंत म्हणजे
हिंदुत्वाचं जाज्वल उदाहरण म्हणजे वलगावची शाखा आहे. मी यांना विनंती करेन हे समाजकार्य, हे शैक्षणिक कार्य, कारण शिवसेनेमध्ये सांगितलेलं आहे की 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारा पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. मी आज या शाखेला आणि या ग्रामस्थांना धन्यवाद देतो की त्याने हा कार्यक्रम अविरत चालू ठेवावा. पाटील हे आपल्या